फेमस रिक्षावाला इंस्टाग्राम फेम। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आमच्या इथे पावसाने बऱ्याच दिवसांनी हजेरी लावली। तुम्ही बघू शकता आमच्या इथलं वातावरण कसलं भारी आहे। मग फायनली आपल्याला एक भाडं भेटलं गावातलं, त्यांना सोडलं युनियन बँकेच्या इथं। मग काय तिकडून निघालो, मग आपल्याला जायचं होतं फाट्यावरती। मग आपला शाळेतला गोंडस बडी भेटला, त्याला सोडलं आणि आलो गगनगिरी आश्रमाजवळ। मग भाई हा आपला स्टँड आहे ना, तुम्ही खोपोलीतला गगनगिरी आश्रम तुम्हाला माहितीच आहे ना। तर बघा मित्रांनो, अशी आपली रिक्षा आपल्याला ढकलायला लागत होती। मग त्याच्यानंतर आपल्याला एक भाडं आलं आणि ते दादा सुद्धा आपले रील्स बघतात, तर त्यांना पण आपण रील्समध्ये घेतलं। त्यांनी हाय केलं तर त्यांना सुद्धा भारी वाटलं। मग काय गेलो वेलविशर कंपनीमध्ये। मग तिकडे एक फॅमिलीला पिकअप करायचं होतं आणि त्यांना सोडायचं होतं लोणावळ्यामध्ये। मग फायनली त्यांना पिकअप केलं आणि त्यांना घेऊन आपल्या घाटाच्या रस्त्याने निघालो। थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं। तर ही आपली खोपोली बघा कसली भारी वाटते ना भाई, डेंजर। मग काय अमृतांजन ब्रिज क्रॉस केला आणि फायनली आलो खंडाळ्यामध्ये। आय लव्ह लोणावळा। मग दादांना लोणावळा स्टेशनला सोडले, त्यांची ट्रेन होती। मग त्यांना सोडून मग फायनली निघालो आता परतीचा प्रवास। तर ट्रॅफिक बघा मित्रांनो कसली लागली होती आणि खंडाळ्यात आलो आणि धुकं बघा, ओ हो कसला धुकं आहे, डेंजर एकदम। तर मित्रांनो नमस्कार, मी आज आलो आहे अमृतांजन पॉइंट लोणावळा खंडाळा येथे। तुम्ही बघू शकता व्ह्यू एवढा भारी आहे ना, खतरनाक आहे डायरेक्ट। मग त्याच्यानंतर आपल्या सूरज भावाला भेटलो आणि दादाने आपल्याला दिला मस्त बॉईल मक्का। मग तो खाल्ला भाई एकदम। कोणी जर अमृतांजन ब्रिजला आले तर दादांना भेट द्या नक्कीच। आपला भाऊ हे खूप मेहनत करतो बघा। आता तुम्ही कसं त्याच्या स्कूटीने तो त्यांच्या गाडीला टोचन लावून घेऊन जाईल। तर मित्रांनो नक्कीच तुम्ही तिथं आले की दादांना भेट द्या। त्यांच्याकडे बॉईल मक्का, त्याच्यानंतर भाजलेला मक्का आणि मॅगी गरमागरम मस्त भेटते। तर नक्कीच आले की तिथं तुम्ही मॅगी खाऊ शकता। आणि ते आता टोचन देऊन घेऊन जाणार आहेत त्यांची गाडी, कारण त्यांना त्यांची गाडी त्यांच्या घराजवळ लावायला लागते। मग त्याच्यानंतर दादांना केलं बाय, म्हटलं चला आता आपण जाऊ। मस्त धुक्याचं वातावरण होतं, पाऊस पडला होता। मग फायनली निघालो। कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा। धन्यवाद।